की तेच लोक आमच्या इथे परत निरोप बसतात। आम्ही हाकापट्टी केलेली असतो, आमचे कार्यकर्ते पदाधिकारी फंडेशनचे अध्यक्ष एकमेकांना तोंडाला टोकतो आम्ही साहेब। आमच्या भावना तुम्ही समजून घ्या, ते माझ्या एकट्याच्या भावना असून संपूर्ण कार्यकर्त्याच्या भावना त्या ठिकाणी घेतली, पण तुमच्यावरती कसलाही अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही नक्की घेतो। पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातूनच मी पुन्हा एकदा या ठिकाणी आश्वासित करतोय, अजितदादांच्या वतीने संघटनेला विश्वासात घेऊनच उमेदवारी दिली जाईल, कोणाची ढवळाढवळ सहन करणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा हुतात्मा स्मृती मंदिरात झाला। यावेळी बोलताना शहराध्यक्ष संतोष पवार म्हणाले, जे मेहनत करतात ते सध्या प्रचंड नाराज आहेत। आम्ही काम करतो पण आम्हाला प्रमोशन मिळत नाही। शहरातील कुठल्याही व्यक्तीला पक्षात प्रवेश द्यायचा असेल तर द्या, पण किमान आम्हाला बोलावत चला। पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहराच्या कामात हस्तक्षेप करतात, ज्यांना तुम्ही प्रदेशावर घेता त्यांना निधी देता, ते पक्षासाठी शहरात कोणतेही योगदान देत नाहीत। आमचं चुकत असेल तर आम्ही माफी मागतो। आम्हीच हकालपट्टी केलेले लोक पक्षात येऊन मिरवत असतात, त्यावेळी शहरातील पदाधिकारी एकमेकांच्या तोंडाकडे पाहतो। या माझ्या एकट्याच्या भावना नसून सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना आहेत, अशा शब्दात शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर कैफियत मांडली। तुमची खंत योग्य आहे, यापुढील काळात सर्वांना विश्वासात घेऊन संघटनात्मक काम होईल। तुमच्या परस्पर आगामी निवडणुकीचे तिकीट वाटप केले जाणार नाही, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांना दिला। असं चित्र निर्माण झालेलं आहे की कोणी उठायचं आणि मुंबईला जायचं आणि तिथं जाऊन पदं आणायची, आणि त्यामुळे आमच्या तर काय प्रॉब्लेम झाला साहेब, जी कष्ट करतात मेहनत करतात ते लोक प्रचंड डिस्टर्ब झाले। आम्ही इथं काम करायचं आणि प्रदेशवरून डायरेक्ट वरिष्ठ लेवलचे पद त्यांना मिळाले, आणि आम्ही इथं काम करतो, आम्हाला तिथं पुढं काय सुद्धा कुठल्याही शासकीयचा लाभ मिळत नाही किंवा पक्षामध्ये कुठं प्रमोशन मिळत नाही, अशी मानसिकता आणि धारणा यांची झाली आहे। त्याच्यामुळे मरगळ निर्माण होण्याचा संभव आहे। तर आपल्याला मी विनंती करू साहेब की सोलापूर शहरामधल्या कुठल्याही व्यक्तीला आपला प्रवेश द्यायचा असेल किंवा आपल्याला जर पदावर घ्यायचं असेल तर किमान आम्हाला फक्त बोलवा, आम्ही साईटला उभारतो। आम्हाला कसं आपला पक्षच वाढवायचा आहे, नेत्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो। प्रदेशात घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। सोलापूर आल्यानंतर त्या लोकांना आम्ही ऑफिसला बोलून देतो, त्याचा सत्कार करतो, परंतु पक्षासाठी योगदान असणं खूप गरजेचं आहे। आज आपण पाहिलं तर हे आजच्या मेळाव्यात देखील फ्रंटल सेल अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष यांनीच प्रयत्न केले, यांनीच कार्यकर्ते आणलेले। त्याच्या व्यतिरिक्त ज्याने प्रवेश केला तर कोणीही हा मेळाव्यासाठी माणसं आणलेलं असेल। तुम्ही आलात पक्षाचं, तुम्ही आमच्यासाठी मार्गदर्शक आहात, आमचा आत्मा। तुमच्या कार्यक्रमाला देखील या लोकांनी कार्यकर्ते आणलेले नाहीत, फक्त कार्यक्रमाला एकटे येतात। सांगायचं मात्र एवढंच आहे की सोलापूर शहरामध्ये पदाधिकारी काम करतात, पक्षाचे फ्रंटल सेलचे अध्यक्ष काम करतात, परंतु ज्याला आपण पक्षामध्ये न्याय देतो, त्याला प्रवेशावर घेतो, त्याला आपण निधी देतो, अशा लोक पक्षासाठी कुठल्याही प्रकारचं योगदान देत नाही साहेब, हे आमची खंत आहे। आणि जे आत्ता अलीकडच्या काळात तर जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष तुम्ही ग्रामीण नेमलेला आहे, परंतु सोलापूर शहरामध्ये येऊन आपल्या शहरामधल्या पदाधिकाऱ्यांना तिकीट देणार आहेत, ते सोलापूर शहराला महामंडळ देणार आहेत, ते इथं घोषणा करत आहे साहेब। मग आम्ही शहरामध्ये आम्हाला तुम्ही जबाबदारी दिली आहे, आमच्यावर विश्वास तुम्ही ठेवलेला साहेब, तर बाहेरच्या जिल्ह्यातल्या ग्रामीण जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीने तिकीट देऊ शकतो, कशा पद्धतीने महामंडळ देऊ शकतो, इथं येऊन कार्यकर्ता रजिस्टर करणे, डायरेक्ट मुंबईला घेऊन जातो, तुम्हाला पद द्यायला लावतो तुम्हाला मी, अशा पद्धतीचं विस्कळीतपणा आणि शिस्त इथं तोडली चाललेली आहे। इथं शिस्त लागण्यासाठी आमचं चुकत असेल तर आम्ही मनापासून आम्ही माफी मागतो साहेब आपली। आम्ही प्रामाणिकपणे गेल्या 17 वर्षापासून दादाच्या नेतृत्वाखाली, आणि आपण माझी पहिल्यांदा निवड केली होती कार्याध्यक्ष म्हणून, आपल्या नेतृत्वाखाली मनापासून आपल्या पक्षाचं काम केलेलं आहे। जर माझ्याकडून जुबेरभाईकडून काय चुकत असेल तर आपण आपले निश्चितच आपण आपले नेतृत्व आहात, आमच्या महाराष्ट्र आहात, आमचं काम करा तुम्ही, परंतु आमचं काय चुकत नसताना पक्षामध्ये बाहेरचे लोक इथे येऊन तिथल्या लोकांना डिस्टर्ब करणे आणि पक्ष विस्कळीत करणे, शिस्त तोडणे, अशा पद्धतीचा प्रकार होत आहे। ज्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं, हकालपट्टी केली, अशा लोकांना ते प्रदेशावर घेऊन जाऊन प्रदेशावरती त्यांना ते पदं देतात। आम्हाला खूप वाईट वाटतं साहेब की तेच लोक आमच्या इथून परत निरोप बसतात। आम्ही हकालपट्टी केलेली असतो, आमचे कार्यकर्ते पदाधिकारी फंडेशनचे अध्यक्ष एकमेकांना तोंडाला टोकतो आम्ही साहेब। आमच्या भावना तुम्ही समजून घ्या, हे माझ्या एकट्याच्या भावना असून संपूर्ण कार्यकर्त्याच्या भावना आहेत। मी राष्ट्रीय अध्यक्षांना सुद्धा प्रफुल्लभाईंना, भुजबळ साहेबांना या सगळ्या दौऱ्याचा एक तपशील माझ्या समोर असलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सगळे त्या ठिकाणी सांगणार आहे।
आणि या सगळ्या नेत्यांना सुद्धा माहिती असलं पाहिजे की राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठेने राहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नेमक्या भावना काय, आणि ज्या वेळेला महायुतीची बैठक होईल त्यावेळेला सुद्धा स्पष्टपणे भूमिका मी मांडेन, भारतीय जनता पक्षाचे नेते मांडतील, शिवसेने सुद्धा मांडतील, अंतिम निर्णय देवेंद्रजी दादा एकनाथराव त्या ठिकाणी घेतील. पण तुमच्यावरती कसलाही अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही नक्की करू. पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातूनच मी पुन्हा एकदा या ठिकाणी आश्वासित करतोय, अजितदादांच्या वतीने संघटनेला विश्वासात घेऊनच उमेदवारी दिली जावी, कोणाची ढवळाढवळ सहन करणार नाही हे सुद्धा तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. पण आपल्याला त्या निमित्ताने मी सांगू इच्छितोय, व्यासपीठावरती बसलेले तुम्ही सगळेजण एका दिशेने काम करण्याची मानसिकता दाखवल्यानंतर या सोलापूर सारख्या शहरामध्ये एक महिलापीठचं स्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संबंध महायुतीच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळवेल एवढा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो.